नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण 26 सप्टेंबर रोजी आपल्या मुंगाच्या शेतामध्ये मक्का या पिकाची लागवड केली. आता 5 दिवस होऊन गेलेत. मक्का हे उतरून पडली आहे आणि टोकन यंत्राचा रिझल्ट किती मस्त येतो मक्कासाठी हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, आपण जी रोईच्या पेरणाने किंवा टोकन हाताने करतो किंवा इतर यंत्राने जर पेरणी करतो त्याच्यापेक्षा टोकन यंत्र जे हात आपण चालवतो त्या यंत्राने किती छान लागवड होते हे बघण्यासारखं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पूर्ण दान हा बरोबर 1 फुटावर पडलेला आहे आणि फार छान अशी क्वालिटी या ठिकाणी उताराची झालेली आहे. अजून काही झाडं उतरत आहेत. पाऊस 26 तारखेला मोठा पाऊस पडला होता आणि आपण दुपारीच लागवड केली होती. संध्याकाळीपासून पाऊस सुरू झाला होता. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करा आणि आपण जर कोणत्याही प्रकार शेत जर मोकळं झालं असेल सोयाबीनचं किंवा इतर क्षेत्र, तर त्या ठिकाणी मक्का जर लागवड करायची असेल तर रोटर मारून टोकन यंत्राने लागवड करा आणि झाडांची संख्या ही एकरी व्यवस्थित बसून उत्पन्नाची हमी घ्या, खात्री करून घ्या आणि पट्टा पद्धत लागवड करा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.